दारूच्या नशेत चाललो मी, दारुडा तुक्या म्हणत गाव मला. ए गाना, ए गाना, अरे पाणी आणलं हो. तू काय म्हणतात मला, गावाला पण दाखवून देतो, मला बघतच नाही. मला मारतोय त्यो, त्याला एकदा नाही सुट्टी देणार मी. तू क्या म्हणतात मला, तू क्या म्हणतात, त्याला दाखवतोस. होय, माझ्या नादी लागू नको म्हणावं त्याला. तुला सांगतो गणा, अरे पाणी आण बापाला माकडा. गावातल्या लोकांना सांगणार आहे मी, बघून घेईल काय कला. माझ्या पोराच्या जाळाचा प्रश्न आहे त्यो, मी असं नाही करणार. गणा आण व पाणी. दराबा घर ती घरच असत, घरात पाणी. माझं पोरग मला पाणी देत, गावातली माणसं मला पाणी देत नाहीत. काय पाणी आहे नसलेलं परवडलं मला. हे दारू दिली मला. गणा, अरे मला पाणी आणतोय सुवेर. पाणी हे काही काय रे झाला आबा, अरे पाणी आहे काय हे? अजून कसलं पाहिजे तुला? घाण पाणी दिलंय वे मला तू. तुझा बाप आहे ना व, बघून बघून घेईल, अख्ख्या गावाला घोडा लावेल. मला तू क्या म्हणतात मला, तू क्या अख्ख गाव विकत घ्यायची ताकद आहे या 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 तुक्यामध्ये. असं नको बोलू तू. पाणी आण रे गाना, गाना पाणी आण. आबा, माझी कॉलेजची फी भरायची होती, तुम्ही पाटलाकडनं पैसे आणणार होता ना? गाना, हो न हो, माझ्या लक्षातच नाही. थांब, आता घेऊन येतो. माझ्या पोराचं शिक्षणाचा प्रश्न आहे बाबा, पाटलाकडे जाया हो. सकाळी जायचं होतं, जाता नाही आलं पाटलाकडं. पाटलाची फी जातो आला. पाटील, ओ पाटील, पाटील, पोराचा शाळेचा प्रश्न आहे. पोरग म्हणतो या लय मोठ्या शाळेत शिकायचं. पाटील, पाटील, एवढा माझ्या पोराच्या शाळेचा प्रश्न आहे. पाटील, मी असा दारुडा तुम्हाला मी माझं बायकोचं डाग घाण ठेवून मी तुम्हाला माझ्या पोराच्या शाळेच्या खर्चाचं पैसे मी पाटील तुम्हाला देईल. पाटील, नाही म्हणू नका सा, नाही म्हणू नका सा पाटील, नाही म्हणू नका.
मी एक असा तुक्या दारुडा आहे, पण नाही म्हणून नका. मी तुम्हाला सगळं पैक तुमचं देऊन टाकेल पाटील. एक उपकार करा, पुण्यांदा एक उपकार करा पाटील, पुण्यांदा एक उपकार करा. माझ्या पोराचा प्रश्न आहे पाटील, शिकू द्या शाळा, त्याला शिकू द्या. तुक दर पैक. Oh no! आम्या चल. अय तू क्या दर पकड तर खरे पाहिलं. हा तुझ बेभाम कसा इश्काचा आहे टंबाम. अरे एवढी एवढी कुत्रे पडले असते की माझी. पाठाला सांगतो तुमचा कार्यक्रम करायला. मला बघताय माकडांनो. पाटलाला सांगतो नाही तर सरपंचाला सांगतो. मला भोकायचं असेल तर पावर पाहिजे. काय पाहिजे? पावर पाहिजे. पाटलाकडे जातो. हो पाटील, गावातली कुत्रे भोगत्या ती, त्यांचा कार्यक्रम करा. बरं तिकडं पाटलाला सांगतच नाही. ते पाटलाला सांगून काय पाटील कधी ऐकलंय का तेव्हा? सरपंचाला बोलतो ना. मला सांगितलं ना सरपंच. बर सरपंच तर काय वेगळंच असते का. अरे म्हणतोय ना, तुला सांगितलं होतं ना मी येऊ नको म्हणून. सांगितलं होतं ना येऊ नको. हा सांगितलेलं तू ठेव. परत नाही म्हणशील. दारूसाठी पैसे दे मला. दारूसाठी पैसे दे. हौशे दारूसाठी पैसे दे मला. तू बघेल वाट बघतो तुझ्या आतापर्यंत. मी नाही बघितलं तर बोल. हा काल मला पैसे मागितले तर मला काल पैसे दिलेले नाहीत तू. काल म्हटलं होतं त्याला पैसे दे म्हणून, तर माकड्याने पैसे नाहीत दिलं मला. बघतोच कुठं तरी बघतोच आता. पैसे घालतात ना दारू मला प्यायचे. कुठं घालतात मला पैसे.
काहीच करू शकत नाही. पाटलाला काय वाटतं मी काहीच करू शकत नाही का? काहीच करू शकत नाही. नाही पैसे दिले कौशीने तर नको देऊ दे. गोडाच लावेल काय नालाच गोडाची कुत्री आहेत गावात. काय करू डोकं चालायला मान. दारू पेलोय दाखवतोच एका एकाला हिसका माझा. तो क्या म्हणतात मला बघतोस त्यांना फाड खावांना. गाठी कुठं गेली. चला आता मी पाटलाकडे जाऊन पैसे मागतो उसनं आणि त्याचे लय दारू पितो. बक्का दारू पितो. पाटील ओ पाटील तुमच्याकडे काम होतं ना व म्हणून आलो होतो मी. पैक पाहिजे होतं मला. पाटील पोरं उपाशी आहेत पाटील घरी. पैसे पाहिजे होतं हो मला. पैसे पाहिजे होतं पाटील. पाटील कुठे गेले. बिगर आकलीचं पाटील आहे का काय. आवाज देतो तर आवाजच आहे ना पाटलाचा. काल तर होत गावात. गावातली माणसं म्हणली की गेलंय घरी म्हणून. आणि घरी आलो तर पाटलाचा आवाजच आहे ना. वहिनी ओ वहिनी पाटील आहेत का. वहिनीचा बी आवाज आहे ना. पाटलाच्या घरात काय पैसे मिळायचे नाहीत. सरपंचाच्या घरी जातो. सरपंच कुठं दिसतंय का बघू द्या मला. इथे पाटील त्याच्या कुठं जाऊन बसले पाटील. बघतो पाटलाची नाही गाठ पडली ना तर उद्याच्याला नक्की सरपंचाला गाठतो जाऊन. काय म्हणतोय पाटील तर पाटील सरपंच बी तसलाच निघाला बावराड बोड्याचा. दारू तर काय आज बी मिळणार नाही प्यायला. चोरून पेलो तरी बरंच पेलो. पोरं काय आणि बायको काय घरात काय ठेवून द्यायचे नाही घेऊन द्यायचे नाहीत मला. पाटील भेटला असता तर कुठंतरी काहीतरी केलं असतं दारूच. ती बी नाही. बघू कुठं काय गावतंय का. चालतंय कुठंतरी राम्याला तर बघतोच. भाड्याला राम्याला वाटला तो त्याचा वेब सिरीज लय भारी वाटला ना. नमस्कार मित्रांनो. मी नवीनच वेब सिरीज बनवत आहे. या मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये नाही म्हणलं तर 80% किंवा 90% लोक दारुडे आहेत. पण त्यांच्या घरामधले जे प्रॉब्लेम आहे त्यांच्या घरामध्ये जे काही गोष्टी घडतात ते काही लोकांना समजत नाहीत उमजत नाहीत. काही समाज रस्त्यावरती आपण दारुडे बघितले पण घरातले दारुडे किंवा घरातली प्रॉब्लेम पैशाचे प्रॉब्लेम त्यातला एक भाग मी थोडासा तुमच्या समोर सुरुवातीला मांडला. आणि इथून पुढे तुम्ही बघितल्यानंतर खूपच सुंदर मी व्हिडिओ बनवेन. याच्यामधून मला एकच दाखवायचं होतं की माझा जो मुलगा आहे गण्या नावाचा तर त्या गण्या नावाच्या मुलाला शाळेसाठी म्हणजे कॉलेजसाठी त्याला पैसे हवे होते. मी हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामधून की त्याला पैसे हवे होते. मी पाटलाकडे गेलो पाटलाला पैसे मागितले. माझं जे कॅरेक्टर आहे हे दारुड्याचं कॅरेक्टर आहे.
पाटलाला पैसे मागितले, पाटलाने पैसे दिले. पैसे दिल्यानंतर मी ते पैसे घेऊन एका माझ्या मित्राला घेऊन मी दारूच्या गुत्त्यावर गेलो आणि त्या ठिकाणी मी दारू पेलो. मी त्या पैशातील दारू पेलो आणि येऊन राहिलेले पैसे जे आहेत ते माझ्या मुलाला दिले. तर त्या मुलाने विचारलं की राहिलेले पैसे कुठे गेले, तर ते पैसे सगळे मी दारूपायी उडवले. हेच तुम्हाला सांगायचं होतं की प्रत्येक घरामध्ये एक तरी दारोडा बाप आहेच. तर त्या बापाने मला ह्या वेब सिरीज मधून हे सांगायचं की त्या बापाने कुठून जरी पैसे कमवून आणले तरी ते तुमच्या कुटुंबासाठी खर्च करा, हाच मेसेज मला द्यायचा आहे. ठीक आहे.